ब्रेक नंतर तुमचं स्वागत। आज आपण शरीर शुद्धीकरणासाठी पंचकर्म या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करतोय आणि आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर प्रज्वल मस्के। डॉक्टर, आपण चर्चा करतो आणि लोकांचे फोनही आपल्याला बरेचसे येतात। सर्वात प्रथम मला सांगा की एखादं जर पंचकर्म आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी नक्की किती कालावधी लागतो आणि कोणी करावं पंचकर्म? कारण पंचकर्म ही अगदी स्वस्त माणसांना करता येतात, तसंच व्याधी ज्यांना असेल ते सुद्धा करता येतात। त्यामुळे महत्त्वाचं जसं मी मगाशी सांगितलं तसं हे जे टॉक्सिन्स आहेत ज्यांना आपण डिटॉक्सिफिकेशन करणार आहोत, हे टॉक्सिन्स म्हणजे काय अगदी विषाक्त पदार्थ आहे असं नाही, पण ते प्रत्येक शरीरामध्ये वेगवेगळ्या ऋतूनुसार वाढत आणि कमी होत असतात। त्यामुळे त्यांचा प्रकोप आणि संचय जो होत असतो तो हा नॉर्मल लोकांमध्ये सुद्धा होत असतो। त्याचं फक्त असंच असतं जोपर्यंत ती जी प्रक्रिया आहे जी तोपर्यंत त्या प्रभावापर्यंत जात नाही जिथे व्याधी होऊ शकतो, म्हणून अशा वेळेस ऋतूनुसार पंचकर्म करण्यासाठी सांगितलेलं आहे। वमनाचं मी तुम्हाला जर सांगितलं की वमन करताना आपण उलटीद्वारे कफ बाहेर काढतो, म्हणून कफ दोषासाठी आपण वमनाचा उपयोग करतो। बस्तीचा जो आहे तो उपयोग मुख्यत्वे वातविकारावर केला जातो। विरेचन हे जे आहे पित्तासाठी केलं जातं। त्यानंतर नस्य जे आहे ते उद्व चतुर्गत म्हणजे शिरप्रदेशामध्ये असणारे किंवा कान नाक घसा या सगळ्या गोष्टीवर नस्याची ट्रीटमेंट केली जाते। आणि रक्तमोक्षण जे आहे ते रक्तशुद्धी करण्यासाठी हा यातला महत्त्वाचा भाग असतो की दोषांनुसार केले जातात। त्यानुसार अजूनही काही पंचकर्म आहेत जे करू शकतात। म्हणून हे टॉक्सिन्स काढण्यासाठी त्याच्या आधी आपल्याला एक प्रकारचं औषध द्यावं लागतं ज्याला आम्ही लिपिड्स या स्वरूपात देतो, म्हणजे तूप तेल हा त्याचा जास्त वापर केला जातो। बरोबर, कारण हे टॉक्सिन्स जर डिझॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला त्यासाठी हेच अशाच प्रकारचे लिपिड मीडिया वापरावं लागते। म्हणून आपण तूप स्नेहपान म्हणून त्यांना दिलं जातं। ते तूप घेतल्यानंतर 3 ते 7 दिवसाचा तो कालावधी असतो। ते तूप पोटामध्ये गेल्यानंतर शरीरातले वाढलेले टॉक्सिन्स जे आहेत त्यामध्ये डिझॉल्व्ह होतात आणि ते पोटात उतरवले जातात आणि मग त्यांना बाहेर काढण्याचा मार्ग हा पंचकर्मामध्ये वमनाद्वारे म्हणजे उलटीद्वारे आणि विरेचन म्हणजे जुलाबाद्वारे बाहेर काढला जातो। नस्यामध्ये नाकामध्ये आपण जसे तेलाचे तुपाचे किंवा काढ्याचे ड्रॉप टाकले जातात, तशाच प्रकारे बस्तीमध्ये गुदाबाटे औषध दिलं जातं। बस्ती म्हणजे एनिमा नव्हे, एनिमा सारखं आपण त्याला म्हणू शकतो, कारण देण्याचा मार्ग एक असतो तो रेक्टल म्युकोजा असतो, त्याद्वारे हे औषध ॲब्सॉर्ब केलं जातं। आणि म्हणून वाताला कमी करण्यासाठी जो पक्वाशय स्थानी म्हणजे आतड्यांच्या खालच्या ठिकाणी तो वात जो संचित असतो किंवा वाताचं आपण स्थान सांगितलेलं आहे तिकडून बाहेर काढण्यासाठी म्हणून प्रामुख्याने वात विकारासाठी बस्ती दिला जातो, कारण वातच सगळ्या गोष्टींना हलवणार आहे। पित्त आणि कफ हे स्वतःहून हलत नाही, त्यांना आम्ही पंगू असं म्हणतो। त्यांना हलवण्यासाठी किंवा त्यांना प्रेरणा देण्यासाठी वातच काम करतो। त्यामुळे जेव्हा तो प्रेरणा देत असतो तेव्हा तो चांगला म्हटला जातो आणि जेव्हा तो खराब काम करतो तेव्हा आपण म्हणतो तो भडकवतो। म्हणून वाताची चिकित्सा म्हणजे जवळपास अर्धी चिकित्सा अशी म्हटली जाते। आणि हा जो आता वर्षा ऋतूचा काळ आहे याच्यामध्ये वाताचे विविध विकार उफाळून येतात आणि ज्यांची प्रकृती वातजनक असते अशांनी स्वस्थ राहण्यासाठी सुद्धा पंचकर्म वातामध्ये आपल्या बस्तीत करू शकतो। वर्षा ऋतूमध्ये वसंत ऋतूमध्ये आपण वमन करू शकतो, ज्यामध्ये स्वाभाविकता शरीरामध्ये कफ जो आहे तो विलयन व्हायला सुरुवात होतो। जसा हिमालयाचा बर्फ विरघळायला लागतो तशा प्रकारे शरीराचा कफ विरघळायला लागतो आणि अशा वेळेस तो शरीरातून बाहेर काढणं सोयीस्कर व्हावं म्हणून अगदी स्वस्थ लोक सुद्धा वमनाची चिकित्सा घेऊ शकतात। विरेचन जे आहे हे सुद्धा प्रत्येक ऋतूनुसार आपण करू शकतो। रक्तमोक्षणासाठी ऋतू आहेत, त्यामुळे त्या ऋतूनुसार शरीरात वाढलेले दोष आणि शरीराची प्रकृती या अनुसार ते पंचकर्म केले जातात। डॉक्टर, ज्यावेळेला आपण एखादं पंचकर्म करतो तर त्याच्यासाठी आहार विहाराचं पण तेवढंच महत्त्व असतं। अगदी, कारण पंचकर्मामध्ये जेव्हा आपण अग्नी आणि धातूंचा विचार करतो त्याचप्रमाणे जो अग्नी आपण जे घेणार आहोत, जे पाचन करणार आहोत, त्यासाठी तो आहार कुठल्या प्रकारचा असावा हे सुद्धा महत्त्वाचं सांगितलं गेलं आहे। वमनानंतर किंवा विरेचनानंतर खास संसर्जन क्रम म्हणून जो पोस्ट ऑपरेटिव्ह आपण म्हणू तशा प्रकारे संसर्जन क्रम सांगितला जातो जो आहार विहारावरच अवलंबून असतो। म्हणजे हळूहळू तुमची अग्नी वाढवण्याचं काम म्हणजे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी एनहान्स करण्याचं काम हे संसर्जन क्रम करत असतात। म्हणून पूर्वकर्मामध्ये सांगितलं तसं तूप वगैरे दिलं जातं ज्याने स्नेहन स्वेदन केलं जातं, मालिश केली जाते, हे पूर्वकर्म होतात। तुमचं प्रधान कर्मामध्ये वमन विरेचन हे प्रकारचे कर्म होतात आणि पश्चात कर्मामध्ये हे आहार विहार ह्या सगळ्यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे। पण आहार विहाराचा खूप बाऊ केला जातो। जनरली आयुर्वेद डॉक्टरकडे जाताना म्हणतात की नाही एक तर ते कडू औषध देणार आणि पुन्हा मला म्हणणार हे खाऊ नका ते खाऊ नका, बरेच दिवस त्यांच्याकडे जावं लागतं, असा एक गैरसमज असतो। कारण की जर तुम्ही प्रामुख्याने पंचकर्म जर आपण प्रामुख्याने व्यवस्थित प्रकारे जर केलेत आपल्याला पुन्हा पुन्हा औषधं घेण्याची गरज पडत नाही, कारण ते दोष तिथपर्यंत वाढूच नाही याकरता आपण आधीच काळजी घेतलेली आहे। डॉक्टर, मी इथे तुम्हाला थांबवते कारण एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्या बरोबर, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया। राजेश सावंत आहेत आपल्या बरोबर गोव्याहून। राजेश, तुमचा प्रश्न विचारता? मॅडम, डॉक्टर हा बोला। हॅलो, हा बोला।
हा नमस्कार डॉक्टर मॅडम. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. हॅलो, माझ्या ना दोन्ही पायाच्या गुडघे सगळे जॉईंट्स मध्ये कट कट असा आवाज येतो. बरं. आणि डावा हात जॉईंटला दुखतोय आणि पाठीत वगैरे दुखतोय. अच्छा. आणि हात पाय वगैरे असे दुखून वळतात. बरं. हल्ली चालू झालं. मी ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेतली पण काही पण तेवढं वाटलं. वय काय आपलं? वय 45. बरं, नक्कीच राजेश तुम्हाला इथे डॉक्टर योग्य तो सल्ला देतीलच. साधारण त्यांची प्रकृती जर वाताची असेल तर त्यांना हा त्रास जास्त जाणवू शकतो. बरोबर. वय हळूहळू वाताकडे वाढणार आहे. जसं वाढणार जसं वय आहे. वाढणार आहे तसं वात वाढणार आहे. वाढतो. त्यामुळे वाताची चिकित्सा महत्त्वाची त्यामध्ये करणं गरजेचं आहे. बाह्य उपचारांमध्ये आपण जसं जिथे ज्या संधिस्थानी त्यांना त्रास होतोय, ज्या सांध्याच्या ठिकाणी वात वाढलेला आहे, संधिवात झाला असं म्हणू, त्या ठिकाणी आता कटकट हा आवाज सुरू झाला. म्हणजे तिथे आता घर्षणाची प्रक्रिया सुरू झाली. हळूहळू घर्षण जास्त झाल्यानंतर तिकडे त्याची टोकं निर्माण होतील आणि टोकं झालेली एकमेकांमध्ये गुंतून त्याच्यामध्ये पेन हा फॅक्टर वाढू शकतो. त्यामुळे तो होऊ नये याकरता त्यातलं वंगण जे आहे कमी झालेलं आहे त्याला नीट मेंटेन करावं. याकरता जानूबस्तीसारखा प्रकार आपण करू शकतो, ज्यामुळे त्या पर्टिक्युलर स्नायूंना त्या सांध्याला जो सपोर्ट देणारे स्नायू आहेत किंवा सांध्याला सपोर्ट देणारे बाकीचे लिगामेंट्स आहेत त्यांना स्ट्रेंथनिंग देण्याचं काम जानूबस्तीप्रमाणे केलं जातं. आणि पत्रपोटली स्वेद आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेडिसिनल लीव्सनी स्वेदन केलं जातं, म्हणजे शेक दिला जातो. जिथे पत्रपिंड स्वेद याला आम्ही म्हणतो. त्यानंतर बस्ती हा प्रकार जो मी मगाशी म्हटलं तसं वातासाठी बस्ती आपण एनिमासारखं औषध देऊ शकतो, ज्याने वायू कमी करायचं काम तर होतंच होतं आणि त्याबरोबर सिव्हिरिटी ऑफ पेन कमी करण्याचं काम जे आहे ते बस्तीमध्ये होतं. कारण त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचे वेदनाशामक औषधं नसतात, पण ती औषधं वातशामक असल्यामुळे वेदना, जिथे दुखणं आहे, जिथे पेन आहे तिकडे वात जास्त असतो, जिकडे दाह आहे तिकडे पित्त जास्त असतं आणि जिकडे कंड आहे किंवा जिथे खूप जडत्व आहे तिकडे कफ हा वाढलेला असतो. त्यामुळे अशा प्रकारे त्यांना ट्रीटमेंट करण्यासाठी ते लॉजिकल ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आणि औषधं जी आहे ती शमनाची चिकित्सा आपण त्यात देता येते. अच्छा, नक्कीच. डॉक्टर, आणखीन एक प्रेक्षक आपल्याबरोबर आहेत. विमल आहेत आपल्याबरोबर पुण्याहून. विमल, तुमचा प्रश्न विचारता? हा, मला खूप दिवसापासून पोटाचा त्रास आहे. बरं. आणि त्यामुळे अग्नी मंदावतो. त्याचं अशा पंचकर्म करणं चांगलं शक्य आहे का? बरं, तुमचं वय सांगू शकता का आम्हाला? 53. बरं. पोटाचा विकार होतो म्हणजे काही पोटात अल्सर वगैरे आहेत असं काय डॉक्टरांनी सांगितलेत का? अल्सर होते का? बरं, ब्लिडिंग अल्सर होते का? म्हणजे रक्त पडायचं का शौचा वाटे? नाही, रक्त वगैरे नव्हतं पडायचं. अच्छा, म्हणजे साधारण कोलायटिस सारखा प्रकार, जिथे आतमध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस ज्याला आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये आंतरामध्ये व्रण निर्माण होतात. आणि अशा प्रकारे ते आंतराचे व्रण जे आहेत ते भरण्यासाठी किंवा ते त्याचा लवकरात लवकर आटोक्यात येण्यासाठी काही पंचकर्म नक्कीच करता येतात. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे बस्तींचा उपयोग करतो. त्यामध्ये तक्रबस्ती आहे किंवा पिच्छाबस्ती आहे, याचा वापर केला जातो. बेसिकली अग्निमंद जेव्हा होतं त्यामुळे पहिल्यांदा अग्निदीपनासाठी आपण काही औषधं देतो. ती दिल्यानंतर मग आपण पंचकर्माचा उपयोग करू शकतो. म्हणून त्याआधी आपण पूर्व सगळी त्यांची जी काही हिस्ट्री आहे ती पहिली घेतली जाते आणि त्यानुसारच कुठली पंचकर्म केली जातात. म्हणून डॉक्टरकडे जाताना आणि वकिलाकडे जाताना कुठलीही गोष्ट लपवून ठेवू नये हे जे म्हटलं जातं. कारण की डॉक्टर म्हणजे काही अंतर्ज्ञानी नसतो. बरोबर. तुम्ही जर त्याला हिस्ट्री दिली नाही प्रॉपर तर तो तुम्हाला पुढची ट्रीटमेंट जी आहे ती नीटशीच ठरवता येत नाही. म्हणून बऱ्याच वेळा डॉक्टरांकडे गेल्यानंतर फक्त हात पुढे केला तर तो म्हणतो तुम्ही नाडी बघा आणि सांगा. ऑफकोर्स नाडीने आपण काही प्रकारामध्ये त्यांना आपण मदत करू शकतो, पण जर त्यांनी प्रॉपर हिस्ट्री दिली तर आपण नक्कीच त्याचा पंचकर्माने त्याचा निवड करता येऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद तुमचे. आज तुम्ही खूप छान माहिती दिली. कारण कोणत्या चिकित्सेसाठी, म्हणजे कोणता जर आपल्याला आजार असेल तर त्याच्यासाठी नक्की कोणती पंचकर्म चिकित्सा आपण करू शकतो याबद्दल तुम्ही खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली. त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबूया. उद्याच्या भागात आपण मुलं वयात येताना त्यांची कशी काळजी घ्यावी या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि यासंबंधी आपल्याला आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर अर्पिता काजरेकर माहिती देतील. तर मग पुन्हा भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.